सो आजचा आपला फर्स्ट टॉपिक आहे ह्यूमन ऍक्टिव्हिटीज. कॉमर्स शिकण्याआधी पहिला आपल्याला बघावं लागेल की ह्यूमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय. सो ह्यूमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे माणूस ज्या ऍक्टिव्हिटीज करतोय त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि दुसरा आहे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. मग आता सर इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक मध्ये फरक आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. सपोज बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आपला कांदा भजी खायची इच्छा झाली. सो आपण आपल्या आईला सांगितलं की कांदा भजी बनव. मस्त आईने कांदा भजी बनवली, सोबत चहा. मस्त आपण एन्जॉय केलं, कांदा भजी खाल्लं, चहा पिला. आता आई म्हणाली की चल 150 रुपये दे. सो इज इट पॉसिबल की आई आपल्याकडून 150 रुपये डिमांड करेल? सेम गोष्ट आपण गेलो मित्रांसोबत बाहेर आणि तिथे आपण दुकानामध्ये कांदा भजी आणि चहा पिलो. आता दुकानदाराला आपण बोललो चला येतो. सो इज इट पॉसिबल की आपण त्याला थँक्यू बोलून आपण तिथून बाहेर निघू? सो तो पर्सन आपल्याकडून पैसे डिमांड करेल. सर ऍक्टिव्हिटी सेम आहे, बट एका ठिकाणी पैशांची डिमांड नाहीये तर एका ठिकाणी पैशांची डिमांड आहे. मग सर ज्या ठिकाणी पैसा इन्व्हॉल्व आहे त्याला आपण म्हणणार इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि ज्या ठिकाणी पैसा इन्व्हॉल्व नाहीये त्याला आपण म्हणणार नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. सो सर डिफरन्स काय? अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी ओके जी आपण पैशाबद्दल करतो आहे, मनी बद्दल करतोय, सो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आणि अशी कोणतीही गोष्ट सर आपण जी सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून किंवा रिलीजियस ऍक्टिव्हिटी म्हणून करतो आहे, सो अशा गोष्टीमध्ये पैसा इन्व्हॉल्व नसतो. तिथे फक्त लव्ह किंवा अफेक्शन असतं. सो त्याला आपण म्हणतो नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज.